यांनी जे यांच्यावर जे आरोप लावलेले गेले आहेत ते चुकीचे आहे आणि यांच्या शिवकुमारच्या विरोधात एव्हिडन्स पण आहे. हे पैसे घेऊन लोकांना तोंडामध्ये गुटखा भरणं हे यांचं कार्य आहे. हे नको व्हायला पाहिजे. यानं याच्यावर तर कारवाई करायलाच पाहिजे. आज तुम्ही कारवाई करता कोणाकोणाला निवेदन दिलेले आहे? मी कलेक्टरला दिलं, ग्रामीण कमिशनर सिटीला दिलं आणि WCLला आले तर इथल्या आवकजावकमध्ये साहेबांनी घेतलं नाही. आम्हाला म्हटलं की नाही पाहिजे, आम्हाला आमच्याकडे भरपूर त्यांचे 5 किलो रद्दी जमा झालेले दिवस चकोले त्यांच्या विरोधामध्ये शिवकुमारच्या विरोधामध्ये 5 किलो रद्दी जमा झालेली आहे. तर मी त्यांना बोलली 5 किलो रद्दी तुम्ही जमा केली तर हे याचा फक्त किती 1 ग्राम बी नसेल ते बी असेल हेही पुन्हा ठेवा. त्याच्यानंतर काय तुम्हाला कारवाई करायची आहे तुम्ही करू शकता. आणि आम्हाला हे असं आमचं म्हणणं पडतं की ह्या माणसाला समोर बसून याची चौकशी व्हावी आणि पुन्हा या शिवकुमार रामलाल यादवने किशोर विवेक चौकोलीवर किशोर जयरामजी चौकोलीवरती महाराजचा पण यांनी प्रयत्न केले. हे व्हायला नाही पाहिजे. महाराजचा प्रयत्न का बरं केला? त्यांनी पत्रपरिषद घेतली त्यामुळे त्यांचे प्रकार उघडकीस बेइज्जती होत होती. त्याला वाचायचं होतं की माझी बेइज्जती नाही झाली पाहिजे. तो इथं कोलमाईन्समध्ये आहे, तो गव्हर्नमेंट सर्वंट आहे, तरी तो काम करून राहिलो. हे असं व्हायला नाही पाहिजे. जर तुमची मागणी पूर्ण झाली चौकशी जर बसणे तर समोरचं पाऊल काय राहणार? आम्ही इथे अनुषणावर बसलो.